नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड हिस्ट्री यामधील सिविक्स पार्टमधला पहिला नंबरचा जो लेसन आहे आवर लाईफ इन सोसायटी या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर यामध्ये पहिल्याच नंबरचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्राइट वर्ड्स. तर फर्स्ट क्वेश्चन इज Man felt the need for dash for the day-to-day affairs of society in the run smoothly. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे. तर रूल्स ही फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी राईट करायची. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे डॅश हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ पीपल्स टॅलेंट्स. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे सोसायटी. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे वी ऑल हॅव सम इमोशनल सायकोलॉजिकल अँड सम सायकोलॉजिकल नीड्स. तर या ठिकाणी सायकोलॉजिकल ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. त्यानंतर फोर्थ नंबरचं क्वेश्चन आहे द डिझायर फॉर द डॅश वॉज द मेन मोटिवेशन्स फॉर द क्रिएशन्स ऑफ सोसायटी. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे सिक्युरिटी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टू फील सिक्युअर इज अँड डॅश नीड ऑफ मॅन. तर या ठिकाणी इमोशनल फिल इन द ब्लँक्स राईट करायची. त्यानंतर 6 नंबरचं क्वेश्चन आहे आवर सोशल लाईफ इज डॅश. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे इंटरडिपेंडन्स. तर अशा प्रकारे ह्या ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत त्या तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये राईट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे मॅच द पियर्स. तर या ठिकाणी मॅच द पियर्सचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ॲग्रिकल्चर फुलफिल नीड फॉर फूड फॅक्टरीज. तर फॅक्टरी मॅन्युफॅक्चर्स टूल्स अँड इक्विपमेंट बँक प्रोव्हाइड लोन्स टू द फार्मर. तर या ठिकाणी बँक जी आहे ती लोन प्रोव्हाइड करत असते फार्मरला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. तर या ठिकाणी वन सेंटेन्समधला क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही राईट करायचा आहे. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर काय आहे बघा. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट आर आवर बेसिक नीड्स. तर बेसिक नीड्स कोणत्या आहेत तर फूड आहे, क्लोथ आहे, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन्स आर आवर बेसिक नीड्स. तर ह्या आपल्या बेसिक नीड्स आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेकंड नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट आर आवर मेंटल सायकोलॉजिकल नीड्स. तर या ठिकाणी सायकोलॉजिकल नीड्स विचारले आहेत. तर फूड, शेल्टर, क्लोथिंग आर आवर सायकोलॉजिकल नीड्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबरचा वूज कंपनी टू वी लाईक. तर या ठिकाणी वी लाईक कंपनी ऑफ आवर फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. तर तुम्हाला कोणाची सोबत आवडते असा प्रश्न विचारलेला आहे. तर वी लाईक कंपनी ऑफ आवर फॅमिली मेंबर, रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच अपॉर्च्युनिटी डज सोसायटी प्रोव्हाइड अस. तर आपल्याला सोसायटी कोणत्या कोणत्या संधी प्रोव्हाइड करत असते. तर या ठिकाणी दिलेले आहे सोसायटी प्रोव्हाइड अस opportunity to develop our thinking and emotional capacities, express our thoughts and the emotions and develop artist skill. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा सेकंड नंबरचा व्हॉट इज द नेसेसरी फॉर द प्रोग्रेस ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. तर या ठिकाणी व्यक्तीची जी प्रोग्रेस आहे ती कशी होत असते, का गरजेची आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आन्सर दिलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तर व्हॉट इज नेसेसरी फॉर द प्रोग्रेस ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. तर या ठिकाणी दिलेला आहे स्टॅबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी फॉर द प्रोग्रेस ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटी. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर सोशल लाईफ इंटरडिपेंडन्स. तर व्हॉट इज आवर सोशल लाईफ इंटरडिपेंडन्स असा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे अवर सोशल लाईफ इज इंटरडिपेंडन्स बिकॉज पीपल डिपेंड ऑन इच अदर
फॉर फुलफिलमेंट ऑफ दिअर नीड्स. तर बघा, प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्यावर अवलंबून असतो. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दुसऱ्यांची गरज पडत असते. म्हणून माणूस हा दुसऱ्यावर डिपेंड आहे. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ डू वी अचीव प्रोग्रेस. तर आन्सर दिलेलं आहे, वी अचीव प्रोग्रेस बाय एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर इनहेरंट स्किल अँड कॅपेबिलिटीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन 4th नंबरचा आहे, आन्सर दॅट डू यू थिंक इन 2-3 सेंटेन्स इच. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे थोडा मोठा क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इज सोसायटी फॉर्मेड. तर सोसायटी कशी तयार होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2nd नंबरचा ब्रीफ क्वेश्चन दिलेला आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे, वाय इज इट नेसेसरी टू सेटअप अ परमनंट सिस्टम इन सोसायटी. तर बघा, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्ही ते बघून ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स लाईफ इन सोसायटी मोर स्टॅबल अँड ऑर्गनाइज. तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, व्हॉट मेक्स लाईफ इन सोसायटी मोर स्टॅबल अँड ऑर्गनाइज. तर या ठिकाणी तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, द फॅक्टरीज दॅट मेक टू सोशल लाईफ मोर स्टॅबल अँड ऑर्गनाइज आर ॲज फॉलो. फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, फुलफिलमेंट ऑफ द बेसिक नीड्स ऑफ फूड, क्लोथिंग अँड शेल्टर, अरेंजमेंट्स फॉर द सिक्युरिटी, interdependence among the different sections of society, opportunity to develop inherent skills and capabilities to the individuals, regulations in the form of the customs, traditions, values and laws. Then next question आहे, why do we need society. तर आन्सर बघा या ठिकाणी दिलेला आहे, we need society because our basic needs are fulfilled within the society. We feel secure within the society. We get an opportunity to develop our inherent skills and capabilities with the society. We get an opportunity to express our thoughts and emotions with the society. आणि पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 5th नंबरचा, गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. तर या ठिकाणी रिझनचा क्वेश्चन दिलेला आहे. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे, ह्युमन बीइंग्स आर बाय द नेचर सोशल बिकॉज. तर या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आवर सोशल लाईफ इज इंटरडिपेंडंट बिकॉज. तर या ठिकाणी आपली जी आयुष्य आहे ते इंटरडिपेंडंट आहे. तर रिझन या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, नो मॅन इज सेल्फ सफिशियंट अँड इज अ पोझिशन्स ऑफ फुलफिल ऑल हिज नीड्स. ही डिपेंडंट ऑन अदर्स फुलफिल हिज फिजिकल नीड्स. एव्हरी इंडिव्हिज्युअल्स इज डिपेंडंट ऑन अदर्स. तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे ओपन एंडेड क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चनमध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तर तो सुद्धा बघा, व्हॉट डिफिकल्ट वूड हॅव राईज इट्स सोसायटी हॅड नॉट कम इन टू एक्झिस्टन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट विल यू डू व्हेन युअर फ्रेंड्स अँड फॉरगटन टू ब्रिंग हिज हर टेक्स्टबुक्स. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन, तर याचं सुद्धा आन्सर या ठिकाणी राईट करून दिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड सिविक्स या पार्टमधील फर्स्ट नंबरचं लेसन आवर लाईफ इन सोसायटी या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.